टू अवर चॅनल. सो येस, आम्ही सकाळीच मस्त आमचे कुलदेवीचं दर्शन घेऊन आलो. दाखवते थांब. कुलदेवीचं दर्शन घेऊन आलो जानाई माताचं आणि उन्हाच्या आधी जाऊन आलो. मस्त दर्शन झालं. इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आमचं कुलदेवी, आमचं कुलदेव जानाई माता. आणि आता घरी आलो आहे आणि आता इथे देवांश बसलाय कलरिंग करत. हां, आणि कादंबरी छोटू दादा इथे आलं की देवांची मस्त जमते तिच्यासोबत आहे ना. हां, दोघांचं चाललंय कलरिंग. खेळणं झालं, आता कलरिंग चालली आहे. तो आम्ही आलो एक घरी. बराच वेळ झाला येऊन तरी. मस्त दर्शन झालं. मम्मा मम्मा तुम्हाला आमच्या ड्रॉइंग दाखव. हे बघ, हे माझी आणि हे जादू आणि हे बघ किती सुंदर. आता हे दोघं मिळून करताय ना तू आणि कादंबरी. छान छान करा. मम्मा मी इकडे ब्लू केला होता, मी अजून व्हाईट केलं. करा करा कॉम्प्युटरवर. आम्ही आता लॅपटॉपवर माझं सेव्ह वाली ड्रॉइंग दाखवली. कुठे केलं सेव्ह तू ड्रॉइंग? हे फाईल वरती मी केलंय. कोणतं केलं दाखव. काल केलं का? कालच नाही. राईट क्लिक. बघू दे. थांब थांब. ओपन लेफ्ट क्लिक. थांब कादंबरी थांब. अरे यार. हां, तर हे देवांशने काल केलेली ड्रॉइंग पेंटमध्ये. मस्त छान. थांब, आता दुसरं करा काहीतरी तुम्ही. आम्ही दुसरंच करणार. करा आता दोघं जण. ठीक आहे, तिलाही करू दे, तू पण कर, तिला पण करू दे. हां, आम्ही काय बनवू मम्मा? काही पण. काय बनवायचं कादंबरी? देवांश आणि नानाजीची कबड्डीची मॅच सुरू आहे आता इथे. नाही नाही. आणि देवांशने इथे नानाजीला काय केलं? दोन लगेच. एका प्लेअरला आउट केलं. 2 पॉईंट कसे रे? माझे 4 आहेत. एकच आहे. विसल वाजली. कुठे हात नाही पुरला रे तुला? कुठे आहे? माझे 4 झाले आता 5. काय चिटिंग आहे? 4 तुला बस तिथं बस. तर इथे देवांश बघा तुम्ही किती मजा करतोय. पप्पा झाडांना पाणी टाकत होते आणि त्याला आंघोळ करायची होती. सो मस्त मस्ती सुरू आहे त्यांची. आणि देवांशला शेगावला गेल्यानंतर नानाजीसोबत खेळायला खूप जास्त मजा येते, कारण ते पण त्याच्यासोबत लहान होऊन जातात आणि खूप मजा येते त्याला. आणि पप्पा खूप छान कबड्डी खेळत होते. त्यांच्या कॉलेजला असताना छान कबड्डी प्लेअर होते, म्हणून त्यांना कबड्डी आवडते. आणि देवांशसुद्धा त्यांच्यासोबत खूप जास्त कबड्डी आणि मस्ती करतो. सो अशी मस्त नुसतं धमाल 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 सुरू असते. आणि यावेळेस विकी पण आलेला आहे. सो त्याची मामासोबतसुद्धा खूप जास्त धमाल मस्ती सुरू आहे. तुम्ही बघू शकता. खूप मजा येत होती त्याला. असं मोकळ्या वातावरणात मोकळं खेळायला त्याला फार मजा येत होती.
आणि मला वाटतं आजोळी जाण्याची हीच तर खरी मजा असते. सगळे लाड, सगळे हट्ट पुरवले जातात आजी आजोबांकडून आणि आजी आजोबासुद्धा आपल्या नातवंडाबरोबर अगदी लहान होऊन जातात. आणि इथे आमचे जेवणं वगैरे आटोपली होती आणि इथे भूषणसुद्धा आला होता. भूषण माझ्या मामांचा मुलगा. सो तो इथे बऱ्याचदा आलेला आहे. सो देवांशी भूषण मामासोबतसुद्धा मस्त गट्टी जमते आणि इथे त्यालासुद्धा त्यांनी खेळायला लावलं आहे. देवांश तिथे गेल्यानंतर कोणाला शांत बसू देत नाही. त्याला नुसतं खेळायचं असते. मग ती नानी असो, नानाजी असो, मामा असो, सगळ्यांना तो खेळायला लावतो आणि सगळे त्याच्याबरोबर खेळतातसुद्धा. आणि इथे आत्यासुद्धा आलेली होती. आत्या आम्हाला भेटायलाच आली होती. आणि तिथे माझ्या आजी आजोबांचा फोन सुरू होता, व्हिडिओ कॉल. हे सगळं देवांशला बघायसाठी. देवांशचं नुसती धमाल असते गेल्यानंतर. म्हणून तर आम्ही जेव्हाही गावी जातो सो माझं असं जास्ती शूट करणं होत नाही, कारण आम्ही तो क्षण तिथे खूप जास्त एन्जॉय करतो आणि माझं शूट करायचं लक्षसुद्धा राहत नाही. सो खूप मज्जा केली आम्ही शेगावला. त्यातल्या त्यात जसं जमेल तसं थोडंफार ह्या आठवणी मी कलेक्ट केल्या आणि ह्या तुमच्याबरोबर मी शेअर करते. सो आय होप तुम्हाला आमचं ही धमाल मस्ती बघायला आवडली असेल. जर आवडली असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू देवांश प्लॅनेट.